If YouTube picture quality is not clear, then touch on video, see the three dots to the right corner, touch on that dot and select quality as 360p. Fourth lesson as thermodynamics. Thermodynamics is the branch of physics that deals with concept of heat and temperature, the interconversion of heat and the other forms of energy. थर्मोडायनॅमिक्स ही फिजिक्सची एक ब्रांच आहे जिच्यामध्ये उष्णता, तापमान आणि उष्णतेचं इतर एनर्जीच्या रूपामध्ये होणारं कन्व्हर्जन, रूपांतर याचा अभ्यास केला जातो. In thermodynamics, we study the process where work is converted into heat. Number 1, when we drive a vehicle, its engine get warm after some time. Or when we exercise, we feel warmth in our body. आता हीट कन्व्हर्जन कुठं कुठं होतं? ज्या ज्या ठिकाणी वर्क होतं त्या त्या ठिकाणी हीट प्रोडक्शन हे होत असतं. आता वर्क कुठं होतं? गाडी चालवली तुमची तर वर्क होणार. त्यावेळेला तुम्हाला इंजिन गरम झालेलं दिसून येतं. तुम्ही एक्झरसाइज केला, तुमची बॉडी तुम्हाला गरम झालेली आढळून येते. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी वर्क होईल त्या सर्व ठिकाणी तुम्हाला हीट जनरेट झालेली दिसून येते. द इंजिन ऑफ व्हेकल ॲज वेल ॲज आवर मसल्स डू सम वर्क अँड बोथ प्रोड्युसेस दी सम हीट. हीट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. हीट म्हणजेच काय? तर एनर्जीचं एक रूप आहे, फॉर्म. द वर्क डन बाय द सिस्टीम इज कन्वर्टेड इंटू हीट. Thermal equilibrium. If a temperature of two objects are same, then we say that objects are in thermal equilibrium. म्हणजे कुठल्याही दोन वस्तू असतील आणि त्या दोन्ही वस्तू तापमान जर सारखं असेल त्या दोन वस्तू थर्मली इक्विलिब्रियम स्टेटमध्ये आहे, म्हणजे त्यांचं टेम्परेचर सारखं आहे असं आपण म्हणत असतो. If we put a piece of ice in water at room temperature, the water gives heat to ice and ice start melt. म्हणजे बर्फाचा तुकडा तुम्ही पाण्यात टाकला, पाण्याचं टेम्परेचर जास्त असतं आणि बर्फाचं कमी असतं. मग या केसमध्ये पाण्यातून उष्णता ही बर्फाला मिळते, म्हणजे वॉटरमधून हीट बर्फाकडे जाते आणि बर्फाला हीट मिळाल्यामुळं बर्फ वितळायला सुरुवात होते. द अदर केस, इफ hot metal sphere inserted into water, the hot metal gives heat to the water. This transfer of heat continue till the temperature of both, that means water and sphere, becomes same. म्हणजे गरम लोखंडाचा तुकडा तुम्ही पाण्यात टाकला तर गरम लोखंडाच्या तुकड्याची उष्णता कोणाला मिळते? तर पाण्याला मिळते. लोखंडाच्या तुकड्याकडून पाण्याकडे उष्णता देणं हे चालू राहतं कुठपर्यंत? जोपर्यंत लोखंडाच्या तुकड्याचं आणि पाण्याचं टेम्परेचर सारखं होत नाही, तापमान सारखं होत नाही तोपर्यंत. हॉट वॉटर ॲडेड इन टू द कोल्ड वॉटर. हिअर ऑल्सो द हीट गेट ट्रान्सफर फ्रॉम हॉट वॉटर इन टू द कोल्ड वॉटर. So one law related to the thermodynamics called as zeroth law of thermodynamics. If two systems are each in thermal equilibrium with third system, they are also in a thermal equilibrium with each other. म्हणजे दोन सिस्टीम ह्या थर्मली तिसऱ्या सिस्टीम बरोबर सारख्या असतील तर तिन्ही सिस्टीम थर्मली इक्विलिब्रियममध्ये आहेत असं आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ, इफ ए अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे एचं तापमान आणि सीचं तापमान सारखं आहे. अल्सो बी अँड सी आर इन थर्मल इक्विलिब्रियम, म्हणजे सीचं टेम्परेचर हे बीचं टेम्परेचर इतकं आहे. तर या केसमध्ये आपण म्हणू शकतो ए अँड बी आर अल्सो इन अ थर्मल इक्विलिब्रियम. म्हणजे एचं तापमान सीचं सारखं आहे, तसं सीचं आणि बीचं सारखं आहे. तर आपण म्हणाल ए आणि बीचंही तापमान सारखं असेल, म्हणजेच ए, बी आणि सी
तिघांचंही टेम्परेचर तुमचं सेम आहे असं आपण म्हणू शकतो. दॅट इज कॉल्ड ॲज अ झिरोथ लॉ ऑफ thermodynamics. If a thermometer and the objects are in thermal equilibrium, the thermometer indicates the temperature of object. थर्मामीटर आपल्याला तापमान कुठपर्यंत दाखवतो? ज्या वेळेला थर्मामीटरमध्ये असणारा मर्क्युरीचं टेम्परेचर आणि ऑब्जेक्टचं टेम्परेचर सारखं होतं त्यावेळेला थर्मामीटर आपल्याला त्या ऑब्जेक्टचं टेम्परेचर दाखवतो. टेम्परेचर इज अ मेजरेबल क्वांटिटी. ही मोजता येते आपल्याला, तापमान मोजता येतं. The internal energy. Internal energy is defined as the energy associated with the random disordered motion of the molecules of the system. म्हणजे सिस्टीमचे जे मोलेक्युल्स आहेत त्या मोशनमध्ये असतात. त्यांच्या मोशनमध्ये असल्यामुळं त्यांच्याजवळ प्रत्येक मोलेक्युलजवळ काहीतरी एनर्जी असते. अशा सगळ्या मोलेक्युलची असणारी एकत्रित एनर्जी तिला म्हणतो आपण त्या सिस्टीमची, त्या बॉडीची इंटरनल एनर्जी, डिनोटेड बाय लेटर U. The internal energy of a system is the total energy of all its atoms or molecules. म्हणजे त्या सिस्टीममध्ये असणाऱ्या सगळ्या मोलेक्युलची किंवा ॲटमची असणारी एकूण एनर्जी तिलाच आपण म्हणतो त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी. Thermodynamic system, it is a collection or a group of objects which may have ability to exchange energy with its surrounding. थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणजे काय? इट इज अ कलेक्शन ऑर ग्रुप ऑफ ऑब्जेक्ट. कलेक्शन म्हणजे एकत्रित सर्व ऑब्जेक्ट्स किंवा ऑब्जेक्टचा एक गट. कुठला गट? की ज्यांच्याजवळ क्षमता आहे. ॲबिलिटी म्हणजे क्षमता आहे. कुठली आहे क्षमता आहे? हीट एनर्जी एक्सचेंज करायची, सराउंडिंगला एनर्जी देणे किंवा सराउंडिंगकडून एनर्जी घेणे, अशी जी काही त्या वस्तूमधली क्षमता आहे त्या क्षमता असणाऱ्या ग्रुपला किंवा गटाला आपण म्हणतो थर्मोडायनॅमिक सिस्टीम. एक्झाम्पल, वॉटर इन अ व्हेसल. हिअर वॉटर इज अ सिस्टीम. तर काय आहे? वॉटर सिस्टीम आहे. का? तर वॉटरमधून आपण उष्णता व्हेसललाही मिळू शकते, त्याचबरोबर ॲटमॉस्फिअर म्हणजे आजूबाजूच्या सराउंडिंगलाही दिली जाऊ शकते. म्हणजे वॉटर ही एक सिस्टीम झाली आणि व्हेसल आणि ॲटमॉस्फिअर हे झालं त्यांचं सराउंडिंग. On the basis of the possible transfer of heat and matter into the surrounding or environment, thermodynamic systems are classified into 3 parts. म्हणजे हीट कशी ट्रान्सफर होते, हीट बरोबर त्यातला मॅटर म्हणजे पदार्थही काही प्रमाणात ट्रान्सफर होतात का, त्यानुसार थर्मोडायनॅमिक सिस्टीमचे 3 प्रकार पडलेले आहे. 1. Open system. It is a system that freely allows exchange of energy and matter with its surrounding. ओपन सिस्टीममध्ये काय? तुमची हीट एनर्जी पण सराउंडिंगमध्ये जाऊ शकते, त्याचबरोबर मॅटरसुद्धा सराउंडिंग म्हणजेच इन्व्हायरमेंटमध्ये जाऊ शकते. उदाहरणार्थ, वॉटर बॉइलिंग इन ए व्हेसल और किटली. किटलीमध्ये किंवा भांड्यामध्ये पाणी उकळणे. पाणी उकळत असताना उष्णताही वातावरणात जाते, हवेत जाते आणि पाण्याची वाफ जाते, म्हणजेच पाणी म्हणजे ते मॅटरसुद्धा हवेमध्ये किंवा इन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होतं. और वैसे द बॉइलिंग ऑफ अ टी. चहा उकळत असणे. चहा उकळत असताना ती सेम प्रोसेस आहे. उष्णताही एअरमध्ये जाते आणि त्याचबरोबर पाणी वाफेच्या रूपात म्हणजे मॅटर हे एअरमध्ये इन्व्हायरमेंटमध्ये ट्रान्सफर होत असते. सेकंड सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम. द क्लोज सिस्टीम, इट डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ अ मॅटर बट अलाउज एनर्जी टू बी ट्रान्सफर. क्लोज सिस्टीममध्ये काय होतं तर फक्त तुमची एनर्जी ट्रान्सफर होते, मॅटर ट्रान्सफर होत नाही. एक्झाम्पल, कुकिंग ऑफ राईस इन टू द कुकर बिफोर द व्हेसल. म्हणजे काय, आपण भात कुकरमध्ये लावतो, शिट्टी होण्यापूर्वी
कुकरमध्येच तुमची वाफ दडलेली असते, ती वाफ बाहेर येत नाही, म्हणजे मॅटर बाहेर येत नाही, पण उष्णता मात्र कुकर तापल्यामुळं बाहेर येणं चालू राहतं. इथं हीट ट्रान्सफर होते, पण मॅटर मात्र ॲटमॉस्फिअरमध्ये ट्रान्सफर होत नाही. शिट्टी झाल्यावर मात्र मग मॅटर पण बाहेर येतं. थर्ड, an isolated system. Here, matter as well as heat cannot be exchanged with the environment. या केसमध्ये उष्णताही बाहेर जात नाही आणि पदार्थ म्हणजेच मॅटरनंही वातावरणात जात नाही. उदाहरणार्थ एक्झाम्पल, thermos flask where we keep a tea, then the temperature of a tea remain a constant. So heat does not transfer into the surrounding or into the air, as well as matter does not transfer into the air. Thermodynamic states of a system can be described by the temperature, pressure and volume as its variable. थर्मोडायनॅमिक स्टेट ऑफ सिस्टीम्स म्हणजे सिस्टीमच्या स्टेट, त्याच्या अवस्था. थर्मोडायनॅमिक्समध्ये कुठल्या कुठल्या गोष्टीवर डिपेंड्स असतात? एक त्याचं टेम्परेचर, दुसरं प्रेशर आणि व्हॉल्यूम. त्यामुळे हे 3 व्हेरिएबल या सिस्टीमला असतात आणि त्यांनाच म्हणलं जातं थर्मोडायनॅमिक्स व्हेरिएबल. एनर्जी फ्लो into the system, energy flow from the system and no transfer of energy. These are the 3 types of transfer of energy. First, energy flow into the system. In this case, temperature of a system is less than the temperature of environment or the temperature of surrounding. या केसमध्ये काय असतं? सिस्टीमचं तापमान हे त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या वातावरणापेक्षा कमी असतं. लेट TS इज द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम, TE टेम्परेचर ऑफ सराउंडिंग. म्हणजे सराउंडिंगचं तापमान जास्त झालं, याचाच अर्थ सिस्टीममध्ये एनर्जी सराउंडिंगमधून येणार आहे. म्हणजे सिस्टीम ही सराउंडिंगकडून हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करणार. त्याने ॲब्सॉर्ब केलं की सिस्टीमची टेम्परेचर वाढायला सुरुवात होते. मग हा हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो, म्हणजेच त्या केसमध्ये तुमचं एनर्जी ट्रान्सफर बिटवीन द सिस्टीम अँड सराउंडिंग टेक्स प्लेस अँड दॅट व्हॅल्यू Q इज पॉझिटिव्ह. म्हणजे सराउंडिंगकडून सिस्टीमला एनर्जी मिळत राहते आणि मग त्या केसमध्ये हीट ट्रान्सफरचा Q जो व्हॅल्यू असतो, ट्रान्सफर ऑफ हीट Q ही पॉझिटिव्ह असते. एनर्जी फ्लो फ्रॉम द सिस्टीममधून एनर्जी फ्लो होते, म्हणजे एनर्जी सिस्टीममधून बाहेर पडते. बाहेर कधी पडेल? जर एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर तुमचं कमी असेल आणि सिस्टीमचं जास्त. सो हिअर द टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज मोर दॅन द टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग ऑर एन्व्हायरमेंट. सो हीट गेट ट्रान्सफर फ्रॉम सिस्टीम इन टू द सराउंडिंग and because of that value of Q is negative. If the temperature of surrounding and system is the same, then no transfer of heat from system to the surrounding or surrounding into the system. जर सिस्टीमचं आणि आजूबाजूच्या वातावरणाचं, इन्व्हायरमेंटचं किंवा सराउंडिंगचं तापमान सारखं असेल तर सिस्टीममधून इन्व्हायरमेंटमध्ये हीट एनर्जी ट्रान्सफर होणार नाही किंवा इन्व्हायरमेंटमधून सिस्टीममध्ये हीट एनर्जी ट्रान्सफर होणार नाही आणि इन दिस केस Q इज इक्वल टू 0. The internal energy of a system can be changed into 2 different ways. First, by heating the system or by doing work on the system. म्हणजे एखाद्या सिस्टीमचं आतील एनर्जी, इंटरनल एनर्जी तुम्हाला जर वाढवायची असेल, ती 2 वेगवेगळ्या पद्धतीने वाढवू शकता. एक म्हणजे त्या बॉडीचं तापमान वाढवून किंवा बाहेरून तिला हीट एनर्जी प्रोव्हाइड करू, किंवा त्या सिस्टीमवर वर्क डन केल्यावर त्याची इंटरनल एनर्जी वाढू शकते. सो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. दिस फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स gives a relation between the heat transfer, the work done and a change in internal energy of the system.
म्हणजे पहिला लॉ कशाचं रिलेशन देतो, तर तुम्ही हीट ट्रान्सफर किंवा त्या सिस्टीमला तुम्ही किती हीट एनर्जी दिली, त्याचबरोबर तिथं किती वर्क डन झालं, तसंच त्याची इंटरनल एनर्जी कितीने बदलली, त्या सिस्टीमच्या एनर्जीमध्ये कितीने वाढ झाली, या तिघांचं रिलेशन देतं, तो म्हणजे फर्स्ट लॉ ऑफ thermodynamics. Before to study the first law, we remember the equation Q is equal to delta U plus W. What is a Q? Q is amount of heat energy given to the system. What is a delta U? That is change in internal energy of the system. And W is work done on the surrounding by the system. म्हणजेच काय, तुम्ही जी अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइड केली त्यापैकी डेल्टा यू ही त्याची इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी वापरली आणि डब्ल्यू सराउंडिंगचं वर्क डन करण्यासाठी वापरली. म्हणजे प्रोव्हाइड केली एनर्जी दोन ठिकाणी वापरली जाते, एक टू इन्क्रीज द इंटरनल एनर्जी ऑफ अ सिस्टीम अँड प्लस सेकंड टू डू द वर्क ऑन दी सराउंडिंग and called as first law of thermodynamics. When the amount of heat Q is added to the system, added instead of added we say the give to the system, its internal energy is increased by an amount delta U and remaining heat is lost in the form of work done on the surrounding. The change in internal energy of the system is the difference between the heat supplied to the system and the work done by the system on its surrounding. This is just calculated from using the first law of thermodynamics. Consider the gas is taken into the cylinder and this is a piston which is moving in the cylinder. Consider some quantity of an ideal gas enclosed in a cylinder with a movable, massless, frictionless pistons. The gas inside the cylinder is a system and the cylinder along with the pistons is its environment. ह्याच्यामध्ये जो काय तुम्ही गॅस घेतला, हे गॅस म्हणजे एक सिस्टीम चालली आणि बाकीचं जे काय ते तुमचं इन्व्हायरमेंट. लेट ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ पिस्टन्स ऑफ अ सिलेंडर. म्हणजे या सिलेंडरचा पुढचा जो काही एरिया आहे त्याला म्हटलं जातं ए. पी कॉन्स्टंट प्रेशर एक्झर्टेड बाय द सिस्टीम ऑन द पिस्टन. जोपर्यंत याचे इनर टेम्परेचर तुमचं बदलत नाही तोपर्यंत गॅसनी या पिस्टनवर जो काही प्रेशर लावलं आहे ते म्हणजे पी आय. When you heat the gas, that means you are supplying energy to the gas. That supplied heat used by the gas to change its internal energy as well as it apply the pressure on a cylinder or force on the piston so that piston start moving in outward direction. Whatever the force applied by the gas on the piston is P. F is equal to P into A, that is the total force exerted by the system on the piston. Because of this force, pistons moves through a small distance dx. The work done by a force is nothing but dW F into dx, where force into displacement. But F is equal to P into A. Substitute here. So dW is equal to P A dx. A into dx, that means a change in the volume of the cylinder. So this is your first cylinder. Here is a piston. When you supply the heat to this gas, these pistons move to the new distance. And this much is your dx. So this new area is created whose volume is now dV. Volume, initial volume is Vi, newly created dV. So total new volume Vf, that means final volume of a cylinder is nothing but Vi plus dV. This is a change in volume. So work done in
changing the volume of a cylinder is W is equal to integration P into dV. Integration varies from initial volume to the final volume because of motion of these pistons, new volume is created. P is a constant taken outside the integration. Integration of dV is nothing but V, and it is bounded integration. So Vi to Vf. Substitute first upper limit and subtract the lower limit. So W is equal to P inside bracket F minus Vi bracket complete. It gives amount of work done in changing the volume of the system. That means to move the pistons from this initial position A to the final position B, that is from A to B, the piston is moving during this motion of a piston from A to B, the work is done, that is equal to W, which is equal to P inside bracket Vf minus Vi. Bracket complete. The first law of thermodynamics is a generalization of a law of conservation of energy. फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनेमिक म्हणजेच काय, तर कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं एक वेगळं रूप आहे.